नमस्कार, मी स्वप्नील पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आमच्याच गावी आहे एका ठिकाणी जिथे स्वामी समर्थांचा मठ आहे. ॲक्च्युली गावातली खूप लोक आता आध्यात्मिक मार्गाला लागली आहेत. मुंबई ठिकाणी तुम्हाला असे बरेच मठ बघायला मिळतील, पण गावच्या ठिकाणी खूप रेअर आणि एकदम असा निसर्गाच्या कुशीत वसलेला मठ. म्हणजे चारी साईडला मला डोंगर भेटतील, साईडला नदी आहे, वरती एक धबधबा आहे आणि एक तुम्हाला स्पेशल गोष्ट दाखवणार आहे जी या गावातले लोक त्या गावातले लोक या गावात यायला ती वापरतात. एकदम असा निसर्गाच्या कुशीत असलेला हा मठ आहे स्वामी समर्थांचा. इथे महिन्यात एकदा भंडारा वगैरे असतो. तर एक थोडासा आपण मठाचं शूट करूया आणि जाणून घेऊया मठाबद्दल. सो हा मठ आहे तो जो आमच्या डिंगणी आणि डोंगरपाल गावच्या सीमेवर आहे आणि एकदम असा म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स आणि निसर्गाच्या कुशीत आल्याचा फील येतो. इथे ॲक्च्युली गुरुवार वगैरे किंवा भंडाऱ्याच्या दिवशी बरीच गर्दी असते. साधारणतः कधी मठ झाला आपला तयार आहे? इथे 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली आणि बरेचसे आधीपासून होता पण करायचं 3 वर्ष झाली. तुम्हाला ह्या ठिकाणी ना बरीचशी सिनिक ब्युटी बघायला मिळेल आणि एकदम ॲटमॉस्फिअर एकदम प्लेझंट असतं. आता ही जी तुम्ही माझ्या मागे रूम बघता, इथे भंडाऱ्याला जेवण वगैरे असतं. आजूबाजूच्या 3-4 गावातली लोक, गोव्यातून सुद्धा लोक इथे खास स्वामी समर्थांच्या भेटीला आणि भंडाऱ्याला येतात. आणि आता आपण थोडा खालती जाऊया. खाली तुम्हाला मी दाखवतो आता की एक नदी वाहते. इकडून बाजूच्या गावातील लोक आहेत ना, ही या साईडला येतात. याला म्हणतात साकव आणि गावच्या भाषेत काय म्हणतात? आडी. हा असा साकव आहे. ही आपले जे मुंबईचे पूल बिल असतात त्याच्यापेक्षा एक थोडी हॅपनिंग गोष्ट आहे. सो हा असा साकव आहे. या साकवावरून लोक इकडची ये जा करतात. मी इकडे बघू शकता बऱ्याचशा गावात ही पद्धत तुम्हाला बघायला मिळेल, कारण की बराचसा निधी कधी पोचत नाही, कधी तुम्हाला हवे तसे ब्रिज बांधून मिळत नाही. पण लोक आपापली सोय आपणच करतात आणि ह्याचं पूर्ण योगदान हे पूर्णपणे गाववाल्यांचंच असतं. ही पाठीमागे नदी वाहते आहे. या साईडला आहे जिथे मठ आहे तिकडे डोंगरपाल गाव तुम्ही क्रॉस करून घ्यायचे डिंगणे गाव आहे. आणि ही आडी आहे ना, मागे पूर आलेलं तेव्हा 3-4 वेळा वाहून गेली गेल्या वर्षांनी. ह्या वर्षी पण 2 वेळा वाहून गेली, तरी पण लोकांनी परत बांधली. लोकांकडे काही ऑप्शन नाही आहे ये जा करण्यासाठी, तर पाण्यातून ये जा करू शकत नाहीत. म्हणजे वाहणारी नदी एकच आहे, त्यांची नावं वेगळी आहेत. कुठलं येते? माझगाव माहिती आहे, पडवे माझगाव, आडाळी त्या साईडनं ही अशी येते, म्हणजे वाहत येते वाहत आणि कुठेतरी जाऊन समुद्राला मिळणारी, गोव्यात जाऊन समुद्राला मिळते. सो इकडच्या लोकांसाठी हा खूप मोठा सपोर्ट आहे, कारण की समोर तुम्हाला मठ दिसतोय, तर ह्या डिंगणे गावातनं मठाकडे जाणारी लोक वगैरे आणि ह्याचाच वापर करतात. तुम्ही आता त्या आडीची नदी क्रॉस करून पुढे आलात की ह्या तुम्हाला नारळ पोकळीच्या बागा लागतील आणि इकडे जो तुम्हाला येऊन आनंद मिळतो तो मला तरी वाटत नाही की जगाच्या कुठच्या कोपऱ्यात जाऊन मिळेल. एवढं थंडगार आणि एवढं. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की कोकणाला लोक स्वर्ग वगैरे बोलत असतात, तर तुम्हाला ते का बोलतात ना, ते इकडे येऊन तुम्हाला त्याचा फील येईल.
आणि आता हे आहे ना, हे आमचं नॅचरल कंपाऊंड असतं, ह्याला वय बोलतो आम्ही. ही वय घालतात आपापली जागा राखून ठेवण्यासाठी. हा पाण्याचा आवाज, हा आवाज आहे ना, तुम्ही जवळजवळ 2-3-4 मिनटं बसून ऐका. एक मस्त मेडिटेशन आहे, किंवा तुम्ही मेडिटेशन म्युझिक म्हणून कुठे सर्च कराल ना, तर हा पाण्याचा आवाजच तुम्हाला मिळेल. दिस इज द हायेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. एवढं बरं वाटलं ना, म्हणजे इथे आल्यावर आहे ना, सगळे प्रॉब्लेम्स मला विसरायला होतात. आणि इथे स्वामी समर्थांचा मठ असल्यामुळे आता बरीचशी लोक इकडे ये जा चालू असते लोकांची. ॲक्च्युली मठाकडचा परिसर पण ना बराच प्लेझंट आहे. तुम्हाला मी दाखवतो आजूबाजूला. हा पूर्ण मठाकडचा परिसर आहे. एक्झॅक्टली निसर्गाच्या कुशीत आपण जे बोलतो ऐकतो नेहमी की निसर्गाच्या कुशीत ते काय असतं ना, त्याचा अनुभव तुम्हाला इथे आल्यावर येईल. वरती आकाश पांघरलेलं एकदम, आणि खालती हे स्वर्गासारखं दिसणारं ठिकाण. सो असं एकदम प्लेझंट प्लेस आहे. तुम्ही जर कधी ह्या ठिकाणी आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या. जर तुम्हाला इकडचा प्रॉपर ॲड्रेस हवा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करा. बाकी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल किंवा जर तुम्ही निसर्गाचे भक्त असाल, दोन्ही गोष्टींसाठी त्या बराच स्कोप आहे. इथे तुम्हाला सगळं काही एकदम काय बोलतात ते तुम्हाला हवं तसं मिळू शकतं. सो नक्की या इकडे. वेळ मिळाल तर नक्की या. जर तुम्ही आसपास राहणारे असाल कुठे म्हणजे कोकणातलेच, तर इकडे तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. बाकी सी ऑफ बाय बाय. श्री स्वामी समर्थ.